नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या 2023ची जी वार्षिक पुरवणी असते, अंक असतो, विशेष अंक, याला दिवाळी अंक म्हणून प्रकाशित केलं जातं. त्याच्यामध्ये जिजाऊ आणि शिवरायांची धर्मनीती हे डॉक्टर प्रकाश पवार, जे सुप्रसिद्ध लेखक आहेत ऐतिहासिक विषयांवरचे, विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळातला शिवकालीन इतिहासावरचे अभ्यासक आहेत. त्यांचा हा सुंदर लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण बहुपेडी स्वरूपाची झाली होती. शिवरायांच्या व्यक्तिमत्वात धार्मिक श्रद्धा, धर्मसुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकी श्रद्धा, धर्मशुद्धीची चळवळ, राज्याचे सहिष्णू धोरण असे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो. याप्रमाणे शिवरायांचे व्यक्तिमत्व घडले. या प्रवासाचा मार्ग सरतेशेवटी धर्मनिरपेक्षतेकडे जाणारा दिसतो. धार्मिक श्रद्धा हा आरंभीचा बिंदू मानता येईल. या बिंदूपासून वैचारिक प्रवास करत शिवराय अंतिमतः धर्मनिरपेक्षतेच्या प्रांतात मनमोकळा प्रवास करतात. या प्रवासात शिवराय व्यक्तीवरील, समाजावरील, राजसंस्थेवरील धार्मिक नियंत्रण सैल करतात. शिवरायांनी या प्रक्रियेतून धर्मसंकल्पनेला मानवी चेहरा प्राप्त करून दिला. ही खरी कथा शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची आहे. ही कथा तपशीलवार समजून घेतली पाहिजे, कारण हाच मार्ग खऱ्या मानवमुक्तीकडे जाणारा आहे. सामाजिक सलोखा. जिजाऊंची व शिवरायांची जीवनदृष्टी सामाजिक सलोख्याची होती. त्यांच्या जीवनाला सामाजिक सलोख्याची विहीर अशी उपमा वापरता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक सलोख्याची विहीर काठोकाठ भरलेली होती. स्वराज्यातील मावळ्यांकडील सामाजिक सलोखा म्हणजे विविध पोहरे काठोकाठ भरलेले होते. मतितार्थ आडात होते म्हणून पोहऱ्यात आले. यामुळे स्वराज्याचा मळा सामाजिक सलोख्याने बहरलेला आणि फुललेला दिसतो. जिजाऊंच्या जीवनाच्या प्रवासात सामाजिक सलोख्याच्या काही घटनांचे अनेक अडथळे उभे राहिले, परंतु त्यांनी सामाजिक सलोख्याची मर्मदृष्टी सातत्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवली. जिजाऊंच्या व शिवरायांच्या अवतीभोवती सामाजिक सलोख्याची अनेक प्रतीके होती. ती प्रतीके म्हणजे जिजाऊंच्या मर्मदृष्टीशी घडणारा सामाजिक सलोख्याचा संवाद होता. विशेषतः लहानपणी लखुजी जाधवराव आणि म्हाळसाबाई जाधवराव यांनी सामाजिक सलोख्याचे संस्कार जिजाऊंवर केले. हा कालखंड 17व्या शतकातलं पहिलं दशक होता. त्यानंतर 17व्या शतकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दशकात उमाबाई यांनी जिजाऊंवरती सामाजिक सलोख्याचे संस्कार केले. शहाजी महाराजांनी सामाजिक सलोख्याची परंपरा कसोशीने पाळली होती. त्यामुळे शहाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामधील सामाजिक सलोख्याची परंपरा जिजाऊंनी सार्वजनिक जीवनात पाळली. 17व्या शतकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दशकापासून जिजाऊंनी स्वतंत्रपणे सामाजिक सलोख्याचे संस्कार भोसले परिवारावर व जनतेवर केले. यामुळे जिजाऊंच्या जीवनचरित्राचे सामाजिक सलोखा हे वैशिष्ट्य उदयास आले. सलोखा हे एक वैशिष्ट्य त्यांचे उदयास आले. या सामाजिक सलोखा वैशिष्ट्याच्या आधारे त्यांनी जनांची क्रांती घडवून आणली. त्यास जनक्रांती असे संबोधले जाते. जनक्रांती म्हणजे जनशक्ती जागृत केली, जनशक्तीचा उठाव घडवून आणला, जनशक्तीला सामाजिक सलोख्याचे तत्त्वज्ञान दिले. यामुळे शिवराय जनक्रांतीची प्रेरक शक्ती झाले. या विचारांची मुळे जिजाऊंच्या जीवन व कार्यातील सामाजिक सलोख्यात सुस्पष्टपणे दिसतात. जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामधील हा पैलू महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, राजाराम शास्त्री भागवत, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अंतःचक्षूंना दिसत होता. सलोख्याचे संस्कार. 16व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि 17व्या शतकाच्या आरंभीच्या दशकात जिजाऊंचे बालपण सिंदखेड राजा येथे गेले.
तेव्हा जिजाऊ 10-12 वर्षाच्या असावेत असे इतिहासकार नोंदवितात. त्या काळातील वैशिष्ट्ये सिंदखेडकर जाधव घराण्याची बखर या पुस्तकात नोंदवलेले आहेत. या पुस्तकानुसार जिजाऊंच्या लहानपणी सामाजिक सलोख्याची चर्चा घरात होत होती. सामाजिक सलोख्याच्या निवडक कथा पुढीलप्रमाणे आहेत. यमुनाबाई जोशी यांच्याकडे देशमुखी होती. त्या मेहकरच्या होत्या. त्यांची देशमुखी रविराव ढोणे यांनी बळकावली होती. लखुजी जाधवराव यांनी यमुनाबाई जोशी यांना त्यांची मालमत्ता पुन्हा मिळवून दिली. या कथेतील यमुनाबाई जोशी या उच्च जातीय होत्या. लखुजी जाधवराव यांनी मराठा आणि उच्च जाती यांच्यामध्ये सामाजिक सलोखा निर्माण केला होता. या कथेची चर्चा जाधवराव कुटुंबात होत होती. यामुळे लहान वयात सामाजिक सलोख्याचे संस्कार जिजाऊंवरती झाले होते. नाग आणि जाधव परिवार यांच्या संदर्भातील एक कथा जाधवराव बखरीत नोंदवलेली आहे. जाधवरावांच्या देव्हाऱ्यात नागाची पूजा केली जात होती. या कथेवरून नाग परंपरा आणि जाधव परिवार यांच्यातील सामाजिक सलोख्याचे संबंध स्पष्ट झालेले आहेत. सिंदखेड राजा येथे नीलकंठेश्वराचे मंदिर जिजाऊंच्या लहानपणी होते. नीलकंठेश्वर म्हणजेच महादेव. महादेवाची परंपरा सामाजिक सलोख्याची परंपरा म्हणून पाळली जात होती. महादेव आणि पार्वती ही दोन्ही प्रतीके सामाजिक सलोख्याची म्हणून लोकप्रिय आहेत. उमाबाईंचे संस्कार. जिजाऊंचा विवाह 17व्या शतकातील आरंभीच्या दशकात झाला. या विवाहास जाधव व भोसले या दोन परिवारांच्या बरोबर वनांगपाळ निंबाळकर व निजामशहा उपस्थित होते. राज्यकर्ता मुस्लिम होता. त्यांनी या विवाहाच्या वेळी उपस्थिती लावली होती. हा अकबर बादशहाचा अखेरचा कालखंड होता. त्याने सामाजिक सलोख्याची परंपरा निर्माण केली होती. तसेच हिंदू आणि मुस्लिम सामाजिक सलोख्याची परंपरा मालोजीराजे भोसले यांनी निर्माण केली होती. त्या परंपरेचे संस्कार उमाबाईंवर झाले होते. आता हे लक्षात घ्या मित्रांनो की जिजाऊंचा जो विवाह होता जाधव आणि भोसले घराण्यातला, या विवाहाला दोन परिवाराचे लोक तर होतेच, परंतु निजामशाह स्वतः उपस्थित होते. लक्षात घ्या. उमाबाईंच्या जीवनचरित्राचे खास वैशिष्ट्य सामाजिक सलोखा हे होते. उमाबाईंची परंपरा सामाजिक सलोख्याची होती. याची काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. उमाबाईंच्या काळावर कान्होबाचा प्रभाव होता. कान्होबाचे एक नाव कानिफनाथ असे होते, तर दुसरे नाव शहा रमजान असे होते. त्यांचा कालखंड 14व्या शतकातील आहे, परंतु त्यांची समाधी मराठा राजसंस्थेच्या काळात बांधली गेली. कान्होबाची समाधी अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात मढी गावी आहे. नवनाथांपैकी कानिफनाथ एक हा हिंदू मुसलमानांचा देव असून याची दोघेही भक्तीने पूजा करतात. या परंपरेवर उमाबाईंची व जिजाऊंची श्रद्धा होती. संत एकनाथ हे उमाबाईंच्या समकालीन होते. एकनाथांच्या विचारांचा मालोजीराजे आणि उमाबाईंवरती प्रभाव पडला. संत एकनाथांनी सामाजिक सलोखा या तत्त्वज्ञानाच्या संदर्भातील कार्यक्रम आपल्या जीवनात राबवला होता. आपल्या अंगावर थुंकणाऱ्या यवनांशी शांततेने व सभ्यपणे वागणे, आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या वेळी पूर्वाश्रमीच्या महार व्यक्तीस जेवू घालणे व त्यांच्याबरोबर गंगेचे पाणी घरी आणत असताना तहानेने तळमळत असलेल्या गाढवास ते पाजणे, एका अस्पृश्य मुलास उचलून कडेवर घेणे, ज्ञानाचा अभिमान असलेल्या हरिपंडिताशी शांत रीतीने वागणे, असा कार्यक्रम एकनाथांचा होता. शांतता, दया, अक्रोध, समता हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते. या तत्त्वज्ञानाचा प्रभाव बाबाजी भोसले, मालोजीराजे भोसले, उमाबाई इत्यादींवर पडला. हा प्रभाव पुढे प्रवाही राहिला. म्हणजे शहाजी महाराज, जिजाऊ, शिवराय यांनी शांतता, दया, अक्रोध, समता या सामाजिक सलोख्याच्या तत्त्वाचा आपल्या जीवनात विस्तार केला. फलटणमध्ये धार्मिक सामाजिक सलोखा होता, कारण फलटणला महानुभाव पंथाची काशी म्हटले जाते.
तेथे शिव मंदिर, राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर अशी संमिश्र परंपराही आहे. फलटणच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांगा आहेत. तेथे सीतामाईचा डोंगर आहे. सीतामाईच्या डोंगरावर सीतामाई आणि शंकर असे एकत्र मंदिर आहे. म्हणजे शंकर ही देवता स्त्री-पुरुष असा भेदभाव नाकारणारी होती. यामुळे स्त्री-पुरुष सामाजिक सलोखा हा आशय व्यक्त होतो. निंबाळकर यांना नाईक हा किताब तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिला. या घराण्याचा हा किताब उमाबाईंच्या पूर्वीही होता व आजही आहे. त्यांना नाईक म्हणूनच ओळखले जाते. तीच त्यांची अस्मिता आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे व सामाजिक सलोख्याचे नाईक हे प्रतीक आहे. ही परंपरा खुद्द शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील अस्तित्वात होती. उमाबाईंची मुस्लिम परिवार देखील श्रद्धा होती. त्या अहमदनगर येथील पीराची परंपरा हिंदू मुस्लिम अशी संमिश्र आहे. विशेषतः शेख महंमद हे मालोजीराजे यांचे गुरु होते. चकनाम्यात मालोजीराजांनी शेख महंमदांना तुम्ही आमचे गुरु आहात व आपण तुमचे शिष्य आहो असे म्हटले आहे. जिजाऊंचे सासरे व उमाबाईंचे पती यांना शेख महंमदाचे गुरुत्व मान्य झाले. मालोजीराजे म्हणजे जिजाऊंचे सासरे. त्यांनी शेख महंमदांना गुरु मानलेलं होतं. कारण स्वतः शेख महंमद हिंदू मुस्लिम भेद ओलांडून वारकरी झाले होते. इथे रेफरन्स आहे सदानंद मोरेंचा. मालोजीराजांनी वारकरी शेख महंमदांना गुरु मानले होते. उमाबाई व मालोजीराजांनी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी सुफी वळणाची ठेवली होती. या सर्व परंपरेचा खोलवर प्रभाव जिजाऊंच्या व्यक्तिमत्वावर 17व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पडला होता. तर हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, की मालोजीराजांनी आपल्या मुलांचे नावं शहाजी आणि शरीफजी असे सुफी पंथातल्या नावं ठेवलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे शिवरायांचे वडील आणि काका यांचे नावं हे सुफी पंथातले आहेत आणि शेख महंमद हे त्यांच्या वडिलांचे गुरु होते. सामाजिक सलोखा आणि सत्ता संघर्ष. 17व्या शतकातील तिसरे आणि चौथे अशी 2 दशके जिजाऊंच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची होती. कारण या 2 दशकांमध्ये सामाजिक सलोखा आणि सत्ता संघर्ष यांचे संबंध गुंतागुंतीचे झाले. सामाजिक सलोखा हे तत्त्वज्ञान स्वीकारून सत्ता संघर्ष करत राहणे ही वाटचाल नागमोडी आकाराची होती. या गोष्टीचे आत्मभान जिजाऊंना या 2 दशकात झाले होते. कारण जिजाऊंना सामाजिक सलोख्याबरोबर राजकीय सत्ता संघर्षामुळे सामाजिक तणावाचाही अनुभव आला होता. सामाजिक सलोख्याचे तत्त्वज्ञान आणि सत्ता संघर्षाच्या संदर्भातील अति महत्त्वाची 2 उदाहरणे पुढीलप्रमाणे जिजाऊंच्या जीवनात घडली होती. आरंभीची घटना 3ऱ्या दशकातील आहे. अकबराने आखून दिलेल्या धोरणाच्या ऐवजी शहाजहानने वेगळे मुसलमानी वळण स्वीकारले. शहाजहान आणि निजाम यांच्यातील सत्ता संघर्षाने निर्णायक वळण घेतले होते. मुकरबखान हा निजामाचा मुख्य सेनानायक होता. मुकरबखान व जाधवराव यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता. त्यांचे डावपेच परस्परांच्या विरोधातील होते. त्याने लखुजी जाधवरावांचा विश्वासघात केला. त्यामुळे दौलताबादच्या किल्ल्यावर लखुजी जाधवराव, अचलोजी व रघुजी जाधवराव आणि यशवंतराव जाधवराव मारले गेले. वडील, 2 भाऊ आणि भावाचा मुलगा या घरातल्या नात्यातील व्यक्ती सत्ता संघर्षात गेल्या. या जिजाऊंच्या घरमाहेर. या घटनेचा जिजाऊंवरती कायमस्वरूपी टिकून राहणारा दूरगामी परिणाम झाला. ही घटना सत्ता संघर्ष आणि सामाजिक सलोखा या दोन्हीमधील किचकट आणि नागमोडी वळणाचे आत्मभान जिजाऊंना देऊन गेली. दुसरी घटना जिजाऊंच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आहे, कारण ती घटना जिजाऊंना व शिवरायांना कैद करण्यासाठी घडलेली होती.
सत्ता संघर्षात मोगलांनी नीतिमत्तेचा ऱ्हास घडवला होता. या गोष्टीचा अनुभव जिजाऊंना आला होता. 17व्या शतकातील 4थ्या दशकात मोगल आणि निजाम यांच्यातील सत्ता संघर्ष निर्णायक वळणावरती आला होता. मोगलांनी निजामशाहीचा ऱ्हास करण्याचे ठरवले होते. निजामशाहीच्या बाजूने शहाजी महाराज सत्ता संघर्षात उतरले होते. महाबत खान हा मोगलांच्या बाजूने होता. महाबत खान आणि शहाजी महाराज यांच्यामध्ये निर्णायक डावपेच वापरले जात होते. महाबत खानाने नीतिमत्तेला आणि सहिष्णुतेला बाजूला ठेवून जिजाऊंना कैद करण्याचा निर्णय घेतला. त्याने तशी कृती केली. अकबराच्या नंतर राजकीय सत्ता संघर्षामध्ये सामाजिक सलोख्याचे तत्त्वज्ञान पाळले जात नव्हते. याचे हे उत्तम उदाहरण होते. हा अनुभव जिजाऊंनी 4थ्या दशकात घेतला. 1633 मध्ये जिजाऊंनी सामाजिक सलोख्याचे तत्त्वज्ञान स्वीकारले, परंतु सामाजिक सलोखा मोडला जातो. अशा परिस्थितीत त्यांनी सत्ता संघर्षाशी व्यवहार करण्याची कौशल्ये आत्मसात केली होती. महाबत खानाचे सत्ता संघर्षातील डावपेच समजून घेऊन जिजाऊंनी शिवरायांना शिवापूर येथे गुप्तपणे पाठवून दिले होते. जिजाऊंना कैद झाले तेव्हा जगदेवराव जाधव यांनी देखील महाबत खानाचे डावपेच महाबत खानावर उलटवले होते. थोडक्यात सामाजिक सलोखा आणि सामाजिक नीतिमत्ता यांचे खूप गुंतागुंतीचे संबंध राजकीय संघर्षात उदयास आले होते. जिजाऊंनी सत्ता संघर्षाच्या चौकटीत सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक नीतिमत्ता ही दोन्ही तत्त्वे समजून घेतली होती. सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक नीतिमत्ता या तत्त्वांच्या व्यवहाराचा रस्ता सत्ता संघर्षातील खूपच अडवण्याचा आहे. या गोष्टीचंही उत्तम आत्मभान जिजाऊंना या घटनेतून आले होते. शिवनेरी सामाजिक सलोख्याचे प्रतीक. जिजाऊंच्या जीवनावर शिवनेरी या किल्ल्याचा खूप खोलवर प्रभाव पडला होता. संभाजीच्या विवाहासाठी जिजाऊ शहाजी महाराज शिवनेरीवर आले होते. 1629 शहाजी महाराज शिवनेरीवर आले होते. तेव्हा जिजाऊंनी शिवनेरी किल्ल्यावरील सामाजिक सलोख्याचे वातावरण जवळून अनुभवले. विश्वासराजा सामाजिक सलोख्याची परंपरा पाळणारा होता. दुर्गा ही विश्वासराजाची कन्या होती. शरीफजीबरोबर तिचा विवाह झाला अशी माहिती परमानंदांनी अध्याय 2 मध्ये दिली आहे. जयंती ही विश्वासराजाच्या कुळातील सिद्धपालाचा मुलगा विजयराज यांची कन्या होती. तिचा विवाह संभाजीबरोबर झाला असे परमानंदांनी शिवभारतमध्ये नोंदविले आहे. या विवाहासाठी जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर आल्या होत्या. उमाबाई, जिजाऊ, दुर्गा, जयंती या एकत्रितपणे शिवनेरी किल्ल्यावर राहत होत्या. 1629 ते 1630. जयंतीबाईच्या वडिलांनी बौद्ध विचारांचा परिचय करून घेतलेला होता. सिद्धपाल आणि विश्वासराजा यांना शिवनेरीच्या सभोवतालच्या 135 बौद्ध लेण्यांची बारकाईने माहिती होती. त्यांना सामाजिक सलोख्याच्या परंपरेचे तत्त्वज्ञानही माहीत होते. शिवनेरी गडावर देवीचे मंदिर होते. त्या पलीकडेही सामाजिक सलोख्याची अनेक प्रतीके होती. गडावर त्या काळात मशीद होती. गडावरील व गडाच्या अवतीभोवतीचे सामाजिक वातावरण हिंदू, जैन, बौद्ध 135 लेणी आणि मुस्लिम पीर दरवाजा परिवाडी अशा मिश्र धार्मिक परंपरा पाळणारे होते. या सामाजिक सलोख्याशी जिजाऊंचा संबंध जवळून शिवनेरीवर आला होता. विशेषतः जिजाऊ यांचे हिंदू मुसलमान समन्वयाचे विचार विवेकानंदांप्रमाणे सहिष्णू होते. सामाजिक सलोख्याचे वातावरण शिवनेरीवर होते. तेथे शिवरायांचा जन्म झाला. त्या वातावरणाचा जिजाऊंवरती व शिवरायांवरती प्रभाव पडला. शिवनेरीची शतछिद्रे म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी आणि ध्यानधारणेसाठी खोदलेली गिरिगव्हरे. यांनाच लेणी असे नाव आहे. शिवनेरीवर लहान मोठ्या लेण्यांची संख्या 135 भरते. त्यापैकी निम्मी लेणी एकट्या शिवनेरीच्या अंगावर आहेत.
या परिसरात मानमोडा, तुळजा, लेण्याद्री अशा डोंगरांच्या उदरात एकेकाळी बौद्ध भिक्खूंचा फार मोठा संघ राहत असे. या भागावर त्यांचे धर्मशासन चालत होते. धर्मशासन म्हणजे नीतिशासन होय. अशा धर्मशासनाच्या नीतिशासनाच्या भूमीवर शहाजी महाराज व जिजाऊंच्या पोटी शिवराय जन्मास आले. म्हणून जिजाऊंच्या जीवनातील या आठवणी कधीही पुसल्या जाणे शक्य नाही. शिवनेरी गडावर 52 पाण्याची टाके आहेत. पाण्याची टाके बौद्ध भिक्खूंसाठी खोदण्यात आली होती. येथील पाण्यावर धर्मशासन व नीतिशासनाची तपश्चर्या करणाऱ्यांचा हक्क होता. याचा अर्थ पाण्याच्या संदर्भात भेदभाव केला जात नव्हता. सामाजिक सलोखा असा अर्थ घेतला जात होता. त्या पाण्याच्या टाक्यातील पाणी जिजाऊ आणि शिवराय पीत हा एक स्थळाचा संबंध जिजाऊ आणि शिवनेरीचा आला होता. शिवनेरीवर काळी चौथरा आहे. काळी चौथऱ्याची कथा सामाजिक सलोख्याशी संबंधित आहे. सिंहगड आणि शिवनेरी या किल्ल्यांवरील कोळी समाजाने स्वराज्याची संकल्पना उरात बाळगली होती. 17व्या शतकाच्या 5व्या दशकात स्वराज्याची संकल्पना उरी बाळगणाऱ्या कोळी समाजाचे बंड मोडून काढण्यात आले. त्यांचे सामूहिक हत्याकांड शिवनेरीवर झाले. जिजाऊ आणि शिवरायांना ही घटना कळणे साहजिक होते. याच दशकात शिवरायांनी शिवनेरीवर स्वारी केली. तेव्हापासून शिवनेरीवर काळी चौथरा कोळी समाजाच्या स्वराज्य बांधिलकीचे प्रतीक म्हणून उदयास आला. सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता. जिजाऊंच्या धारणेतील हिंदवी समाजाचा मुख्य आधार सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता हा होता. या विधानाचा दुसरा अर्थ जिजाऊंनी समाजातील भेदभावाच्या धारणेला सुस्पष्ट विरोध केला होता. सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता या 2 तत्वांवर आधारलेला व्यवहार त्यांनी हिंदू मुस्लिम यांच्याबद्दल सार्वजनिक नीती म्हणून केला. त्यामुळे तार्किकदृष्ट्या हिंदवी समाज म्हणजे हिंदू वर्चस्वशाली समाज असा त्यांच्या विचारांचा अर्थ नव्हता. मुस्लिम समाजाचे दुय्यम स्थान असाही हिंदवी समाजाचा अर्थ नव्हता. हिंदू मुस्लिम यांचे सार्वजनिक व्यवहारातील स्थान सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता या मूल्यांवर आधारलेले होते. हिंदू जैन, हिंदू लिंगायत या दोन्ही धार्मिक समूहांचे संबंध त्यांनी सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता या 2 मूल्यांच्या आधारे व्यवहारात राखले होते. विशेषतः शहाजीराजे संभाजी म्हणजे शिवरायांचा थोरला भाऊ, त्यांचं नाव संभाजी. वर जे लग्नाची जी गोष्ट आली ती संभाजी शिवरायांच्या मोठ्या भावासंदर्भात आहे. जयंतीबाई यांचे संबंध सामाजिक सलोखा आणि अहिंसा या अर्थाने सहिष्णुता या चौकटीत दक्षिणेत घडलेले होते. धर्मांतर ही प्रक्रिया समाजातील सामाजिक प्रतिष्ठेचा ऱ्हास घडवते. या सामाजिक धारणेचा जिजाऊंनी कृतीतून ऱ्हास घडवला. धर्मांतरित व्यक्तीला जिजाऊंनी प्रतिष्ठा दिली. लक्षात घ्या ही गोष्ट मित्रांनो. त्यांनी धर्मांतर केलं म्हणून त्यांच्याविषयी द्वेष नाही केला, तर त्यांना त्यांची जी आवश्यक प्रतिष्ठा आहे ते दिली. त्यामुळे हिंदवी समाज धर्मांतरामुळे सामाजिक प्रतिष्ठेचा अंत होऊ देत नाही ही भावना दृढ होण्यास मदत झाली. भारतात धार्मिक स्वातंत्र्य जे संविधानामध्ये आहे ते हिंदवी स्वराज्यात होतं. हिंदवी समाजात व्यक्तीचा सत्सद्विवेक व संघर्षशील स्वभाव या 2 गुणांवर व्यक्तीची प्रतिष्ठा आधारलेली होती. जिजाऊंचा विचार समाजातील विविध गटांना सत्सद्विवेक व संघर्षशील स्वभाव या 2 घटकांवर आधारित सामाजिक सलोखा आणि सहिष्णुतेची वागणूक देणारा होता. यामुळे हिंदवी समाज ही धारणा सार्वजनिक विवेक व सार्वजनिक नीती या नियमानुसार सार्वजनिक व्यवहार करत होती. त्यांनी जातीमधील सार्वजनिक व्यवहार देखील सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता या तत्वांच्या आधारे सुरू ठेवले होते. विठ्ठल हे सामाजिक सलोखा, सहिष्णुता, अहिंसेचे प्रतीक. त्या विठ्ठलावर जिजाऊंची श्रद्धा होती. त्यांनी विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिराला मदत केली होती. त्यांनी विठ्ठल मंदिराला आश्रय दिला होता. हिंदवी समाज संकल्पनेची स्थूलपणे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
हिंदवी समाज ही संकल्पना परकीय व स्वकीय या सिद्धांतांचा अंत घडवते. हिंदवी समाज परकीय लोकांबद्दल तिरस्कार करत नाही. आपले आणि उपरे अशी अस्मिता हिंदवी समाज घडवत नाही. हा मुद्दा जिजाऊंच्या 1642च्या निर्णयातून स्पष्ट झाला. कारण कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, विठ्ठल मंदिर, नागेश्वर मंदिर यांच्याप्रमाणे त्यांनी दर्ग्यांना व मशिदींना देखील मदत केली होती. जिजाऊ प्रत्येक धार्मिक परंपरेतून समतेच्या मूल्याचा शोध घेत होत्या. त्यांनी प्रत्येक धार्मिक परंपरेतील विषमता आणि अन्यायकारक मूल्यांना जाणीवपूर्वक नाकारले होते. जिजाऊंच्या जीवनात शिवनेरी व पुणे या स्थळांप्रमाणेच तोरणा आणि राजगडचे देखील सामाजिक सलोखा म्हणून महत्त्व होते. कारण तोरणा किल्ला आणि त्याचा परिसर सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो. तोरणा किल्ल्यावर व तोरणा किल्ल्याच्या अवतीभोवती बौद्ध लेण्यांची प्रतीके होती. त्या परिसरात सामाजिक सलोखा व सामाजिक समतेची चळवळ घडून गेली होती. अशा या तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याची सुरुवात झाली. या परिसरात राजगडावरती जिजाऊ अनेक दिवस राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना या परिसरातील सामाजिक सलोख्याची तपशीलवार माहिती होती. शिवनेरी, तोडगा, राजगड, तोरणा, राजगड या किल्ल्यांप्रमाणे सिंहगड हे स्थळ देखील सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून जिजाऊंच्या जीवनात महत्त्वाचे ठरले. सिंहगडावरती भैरवाची मूर्ती होती. भैरवाच्या बाहूंवर सुंदर नागबंध शोभतात असे वर्णन पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी केले आहे. जिजाऊ या किल्ल्यावर राहिल्या होत्या, त्यामुळे त्यांना या परंपरेची उत्तम जाण असणार हे उघड सत्य आहे. सिंहगडावर 48 पाण्याचे टाके आहेत. त्यापैकी देवटाका खूपच लोकप्रिय आहे. याचा संबंध बौद्ध परंपरेशी जोडला गेला आहे. या किल्ल्याची वरील देवटाक्यातील पाणी आणि सामाजिक सलोखा यांचे नाते थेट महात्मा गांधींपर्यंत जोडले गेले आहे. महात्मा गांधी यांनी येरवडा कारावासात उपोषण केले तेव्हा त्यांना देवटाक्यातील पाणी दररोज पिण्यासाठी दिले जात होते. या किल्ल्याचा आग्रह जिजाऊंनी धरला होता. तानाजी मालुसरे यांनी तो किल्ला जिंकून जिजाऊंना दिला. या किल्ल्याचे मेटकरी कोळी समाजातील लोक होते. गायकवाड कोळी आणि भेट लांगे कोळी यांची मेटे होती. मेटकरी जागृत होते. त्यांच्या मदतीशिवाय किल्ला घेतला जाणे शक्य नव्हते. त्यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यात आला. जिजाऊ आणि सिंहगडावरील मेटकरी कोळी समाज यांच्यातील सामाजिक सलोख्यात असा हा संबंध आहे. शहाजी महाराज हे स्वतः सामाजिक सलोख्याचा विचार मांडणारे व कृतीत आणणारे राजकीय नेतृत्व होते. शहाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांची सर्व क्रियाकर्मे सिंहगडावरती शिवराय आणि जिजाऊंनी केली. त्यांची क्रियाकर्मे सिंहगडावर करण्यामुळे पुन्हा नव्याने सिंहगडच्या संदर्भात सामाजिक सलोखा म्हणून चर्चा झाली. सिंहगडाच्या सामाजिक सलोख्याच्या इतिहासात नव्याने भर पडली होती. 17व्या शतकाच्या 5व्या दशकात विजापूरच्या नौकरीतील 500-700 पठाण शिवरायांकडे नोकरीसाठी आले. तेव्हा जिजाऊ, शिवराय आणि उमाजी नाईक पानसंबळ यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांना नोकरीत घेतले. तेव्हा हिंदूंचा संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती, 4 वर्ण आपापले धर्माप्रमाणे चालवून संग्रह करणे असा विचार सामूहिकपणे मांडला गेला. या निर्णयानुसार 500-700 पठाण राघो बल्लाळ अत्रे यांच्याकडे ठेवून घेतले. या निर्णयाचा अर्थ म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जिजाऊंनी मान्य केला होता. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राजाची गरज आहे. अशी राजसंस्था धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा यामुळे अस्तित्वात येऊ शकते असा विचार जिजाऊ, शिवराय आणि पानसंबळ यांचा होता. जिजाऊंच्या जीवनातील ही घटना हिंदू वर्चस्ववाद आणि जाती विषमता ठामपणे नाकारणारी आहे. वंशवादाचा पुरस्कार करत नाही हा मुद्दा जिजाऊंच्या पुणे येथील आकलनावरून दिसतो.
कारण पुनवडी नागझरीच्या काठी होती. या नागझरीच्या काठावर स्थलदेवता म्हणून नागेश्वराची वस्ती झाली. या गोष्टीचे आत्मभान जिजाऊंना होते. नागेश्वराचे मंदिर त्यांच्या श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग होते. सामाजिक सलोख्याचे एक उदाहरण महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी नोंदवले आहे. त्यांच्या मते शेतकरी, मावळे, मध्यमवर्गीय, प्रभू ब्राह्मण, पूर्वाश्रमीचे महार, कोळी, रामोशी, हेटकरी यांचा सामाजिक सलोखा स्वराज्य चळवळीत झाला होता. हिंदवी समाज ही धारणा परकीय, उपरे, वंशवाद, ब्राह्मण्यत्व, क्षत्रियत्व, पुरुषत्व, परद्वेष वृत्ती, शुद्धत्व, अनियंत्रित हिंसा अशा विषमताप्रधान संकल्पनांचा अंत घडवते. यामुळे हिंदवी समाज ही धारणा सरतेशेवटी समता व विश्वबंधुत्व या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे असे म्हणता येते. आधा चावर वावर इनामाची कथा. सामाजिक सलोखा हे वैज्ञानिक दृष्टीचे एक महत्त्वाचे लक्षण व संबंधात्मक रिलेशनल यंत्रणा आहे. कारण सामाजिक सलोखा म्हणजे समाजाचे मानवीकरण व ऐहिकीकरण करण्याची प्रक्रिया, राजकीय प्रक्रिया घडणे होय. सामाजिक सलोखा म्हणजे मानवाचा विकास असा अर्थ घेतला जातो. मानव्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधा चावर वावर इनामाची कथा महत्त्वाची आहे. पुण्यात एक मता नायकीन कलावंतीण होती. ती मुस्लिम समाजातील होती. तिच्या म्हातारपणाच्या काळाची व्यवस्था जिजाऊंनी लावून दिली होती. जिजाऊंनी त्या मुस्लिम कलावंतिणीस आधा चावर वावर इनाम दिले होते. या कथेमध्ये जिजाऊंच्या राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी माणूस हाच घटक दिसतो. त्यांनी सर्व सृष्टीमध्ये माणूस हाच केंद्रस्थानी मानला होता. ही एक संबंधात्मक राजकीय प्रक्रिया होती. यामुळे हा मुद्दा सामाजिक सलोखा हे तत्त्व म्हणून जिजाऊंच्या जीवनात अधोरेखित झाला होता. भाषा, धर्म, जाती यांच्या सलोखाबद्दल विचार. जिजाऊंच्या दृष्टीने स्वराज्यातील वेगवेगळ्या समूहांचे परस्पर संबंध कसे असावेत, तसेच त्यांच्या दृष्टीने धर्माचे राजकीय व्यवहारातील स्थान काय असावे, याविषयी जिजाऊंचे आकलन स्पष्ट व चिकित्सक होते. भाषा, धर्म, जाती, संस्था इत्यादी संदर्भात जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा होता. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. जिजाऊंचा विचार भौतिकदृष्ट्या सामाजिक सलोख्याचा होता. उदाहरणार्थ, त्यांनी प्राकृत, फारसी, संस्कृत अशा सर्व भाषांना पाठिंबा दिला होता. जिजाऊंचा शिक्का शहाजी राजांच्या प्रमाणे फारसी होता. शिक्क्याच्या आधारे त्यांनी संस्कृतचा आग्रह धरलेला दिसत नाही. त्यांनी अभिजन वर्गाची भाषा शिक्क्यात स्वीकारलेली दिसत नाही. तसेच भाषाशुद्धीचा त्यांचा आग्रह नव्हता. भाषाशुद्धीची संकल्पना रूढीवादी आहे. कारण शुद्धतेचा अर्थ सोवळे, ओवळे, विटाळ असा होतो. हा विचार जिजाऊंनी नाकारला होता. जिजाऊ धार्मिक होत्या ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे विधान जिजाऊंच्या संदर्भात तत्वस्वरूप ईश्वर आणि ऐहिक धर्म म्हणून खरे आहे. राम आणि कृष्ण ही साहित्यातील सांस्कृतिक आणि प्रेरणादायी प्रतीके आहेत. त्यामुळे जिजाऊंनी रामायण महाभारतातील शौर्यकथा सांगून शिवरायांवर संस्कार केले असा सार्वत्रिक समज जुना आहे. परंतु जिजाऊंचा धर्म हा शिवशक्ती होता. हा धर्म त्यांच्या सासू-सासऱ्यांचाही होता. त्या धर्माचे स्वरूप तत्वस्वरूप ईश्वर व ऐहिक होते. शिवशक्ती हे दोन्हीची मिळून एकच प्रतीक आहेत. त्या प्रतीकाचा आविष्कार सामाजिक सलोखा असा होता. कारण शिव हा आदिवासी वनात राहणारा या अर्थाने आणि शक्ती हे स्त्रीचे रूप या अर्थाने शिवशक्ती या संकल्पनेत स्त्री शूद्रातिशूद्र यांचाही समावेश होतो. हा वारसा जिजाऊंच्या सासूबाईंचा होता. जिजाऊंनी तो वारसा प्रवाही ठेवलेला दिसतो. जिजाऊंना हिंदूंचा अभिमान होता. परंतु त्याचबरोबर त्यांनी इतरांचे मानवी अस्तित्व जपले होते. या संदर्भातील एक घटना 17व्या शतकाच्या 4थ्या दशकातील रोचक स्वरूपाची आहे.
ती घटना म्हणजे 1637मध्ये जिजाऊंनी पुण्याची नव्याने पुनर्रचना केली. तेव्हा त्यांनी कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी बरोबरच पुण्यातल्या दर्ग्याची व मशिदींची व्यवस्था पूर्ववत उत्तम चालू ठेवली. मुजावर, पीरजादे, काजी इत्यादींची उत्पन्ने रक्षण्यात आली. या घटनेचा अर्थ म्हणजे हिंदू आणि मुस्लिम माणसांविषयी व समाजांविषयी त्यांना समान व अपार आस्था होती. त्यांच्या हृदयात माणूसपणाविषयी ओलावा होता, असे या घटनेतून दिसते. गोपाळ श्रीधर महाबळेश्वरकर हे सूर्योपासना करत होते. सूर्योपासनेवर जिजाऊ आणि शिवरायांची श्रद्धा होती. सूर्य ही जगाची जननी मानली गेली आहे. सूर्य जीवनसत्व देतो, या अर्थाने गोपाळ श्रीधर महाबळेश्वरकरांच्या सूर्योपासनेचा मुद्दा सामाजिक सलोख्याचा व सामाजिक कल्याणाचा होता. या विचाराला व मूल्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. महर्षी वीरा शिंदे यांनी शिवराय आणि नेपोलियन यांची तुलना खोडून काढली आहे. कारण नेपोलियनने कैदेतील 5,000 मुस्लिमांची कत्तल केली, असे कृत्य शिवरायांनी कधीही केले नाही. यामागचे कारण जिजाऊंनी त्यांना दिलेले सामाजिक सलोख्याचे शिक्षण हे आहे. जिजाऊंनी आपण व इतरेजण असा धार्मिक भेदभाव केला नव्हता. विशेषतः 15व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी हिंदुस्थानमध्ये धर्मांतराला सुरुवात केली होती. याचे उत्तम उदाहरण गोव्यातील धर्मसमीक्षण सभेची म्हणजे गोवा इन्क्विजिशन स्थापना हे होते 1560मध्ये. ख्रिश्चन व हिंदू अशा धार्मिक भेदभावामुळे स्थलांतर घडत होते. नारायण शेणई व राम शेणई यांनी गोव्यातून दक्षिण कोकणात स्थलांतर केले होते. असा भेदभाव त्यांच्या काळात घडत होता, परंतु हा भेदभाव जिजाऊंनी केला नाही. सामाजिक सलोख्याचा प्रभाव मराठा राजसंस्थेतील व्यक्ती आणि समाजावर पडला होता. या संदर्भातील निवडक उदाहरणे पुढे आहेत. खंडू बल्लाळ चिटणीस यांना येसूबाईंनी जीवदान दिले होते. संभाजी महाराज संगमेश्वरी असताना येसूबाई संगमेश्वरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी मोगल सरदारांनी छापा घातला. तेव्हा खंडू बल्लाळ चिटणीस प्रभू यांनी समयसूचकतेने येसूबाई यांना वाचवले. हा मराठा प्रभू यांच्यातील सामाजिक सलोखा होता. खंडेराव गुजर हे प्रतापराव गुजर यांचे पुत्र. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केले होते. त्यांना हिंदू करून घेण्याचे प्रयत्न झाले. तेव्हा खंडेराव गुजर यांनी विवाह केलेल्या मुस्लिम स्त्रीला देखील हिंदू करून घ्यावे असा आग्रह धरला होता. या उदाहरणामध्ये देखील सामाजिक सलोख्याचा प्रभाव खूप खोलवर पडलेला दिसतो. याचा सारांश असा आहे मित्रांनो, की जिजाऊ सर्व धर्माचा दर्जा सारखा मानत होत्या. प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य असते हे त्यांना तत्वतः मान्य होते. त्यांनी इतर धर्मातील व्यक्तीला राज्याची मदत मिळवून दिली. मुस्लिम कलावंतीन, पठाणांना नोकरी. त्यांनी ईश्वरवादी व्यक्ती, निरेश्वरवादी व्यक्ती, धर्मांतरित व्यक्ती, नेताजी पालकर यात भेदभाव केला नाही. धर्माविषयी अंधश्रद्धा व अहंकार, धर्मतत्वांचे कर्मठ धर्मतत्वांच्या पालनाविषयी अतिरेकी आग्रह, इतर धर्मांविषयी तुच्छता या प्रकारच्या वर्तनाला त्यांनी स्वराज्यात वाव दिला नाही. उलट त्यांनी धर्मांधता वाढवणाऱ्या वर्तनावर जाणीवपूर्वक नियंत्रण आणले होते. जिजाऊंनी दुसऱ्यांच्या श्रद्धांचा, मतांचा व विचारांचा आदर केला. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला तिचे मत मोकळेपणाने मांडण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे परमत सहिष्णुता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य होते. त्यांनी सामाजिक नेटवर्क समतोल पद्धतीचे घडवले होते. स्वराज्यातील सत्ता आणि कायदा यांचा उद्देश त्यांनी समाजाला शिस्त लावण्यासाठी केला. त्यांनी समाजावरील राजसंस्थेची नियंत्रित बंधने सैल केली. तसेच त्यांनी स्वयंशासन, स्वभाषा, स्वनियंत्रण या गोष्टींना प्राधान्य दिले. या गोष्टी जिजाऊंच्या सामाजिक सलोख्यामुळे हिंदवी समाजात वाढीस लागल्या होत्या. या तत्वांचा प्रभाव त्यांच्यावरच्या काळावर देखील पडलेला दिसतो.
आता जिजाऊंचाच संस्कार होते शिवरायांना आणि शहाजीराजे यांचे संस्कार होते. त्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि इतर ज्या परंपरा आहेत ह्या सगळ्यांमध्ये एक सलोखा होता आणि हेच जिजाऊंचेच संस्कार शिवरायांवर होते, संभाजीराजांवर होते आणि त्यांनी राज्यकारभार देखील तशाच पद्धतीने चालवला. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हे जे फेमस कविता आहे किंवा गाणं आहे ते अत्यंत 100% खरं आहे. आणि मा जिजाऊंच्या या सामाजिक सलोख्याच्या संस्कारांमुळे सहिष्णुतेच्या, परधर्मसहिष्णुता, सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझम स्वातंत्र्य दिलेलं होतं त्यांनी त्यांच्या जनतेला. भाषेचं, धर्माचं हे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत यांचे स्वातंत्र्य होतं. एकदम सेक्युलरिझम त्यांच्या राज्यामध्ये होतं. म्हणूनच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं इतकं जबरदस्त अट्रॅक्शन होतं आणि तेच आपल्या संविधानामध्ये याचं हिंदवी स्वराज्याचं जे प्रतिबिंब आपल्याला दिसतं ते याच्यावरून आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, जिजाऊ शिवरायांची धर्मनीती हा डॉक्टर प्रकाश पवार सरांचा आर्टिकल आहे. त्याच्यातून ही अत्यंत सायंटिफिक अभ्यासपूर्ण मांडणी मी तुमच्यासाठी सादर केली आहे. इतरांना देखील शेअर करा, कारण शिवरायांच्या नावाने हिंदू मुस्लिम वाद पसरवण्याचा प्रयत्न करतात लोक आणि आपल्याला काहीतरी वेगळंच काय सांगतात जिजाऊंविषयी, शिवरायांविषयी. त्यांची एकीकडे बदनामी करतात आणि दुसरीकडे त्यांचं नाव वापरून समाजामध्ये गैरसमज पसरवतात लोक. आणि हे कोण लोक आहेत हे आपल्याला माहीत आहेत. सध्या सत्तेत आहेत हे मोठ्या प्रमाणावर. हिंदुत्व आणि असं हिंदू राष्ट्र ह्या अशा प्रकारचे जे ब्राह्मणवादी अजेंडे चालवतात हे शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या हिंदवी स्वराज्याच्या कम्प्लीट अपोजिट अशा या संकल्पना आहेत. तर अनिसचं हे पत्रिका तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुमच्या परिसरामध्ये अनिसचे जे कार्यकर्ते आहेत तुम्ही जर त्यांना विचारलं तर तुम्हाला ते मिळू शकतं. आणि ईमेल आहे इथे manspatrika@gmail.com, manspatrika@mans.org.in. तर त्यावरही तुम्ही संपर्क करू शकता. टेक केअर. बाय बाय.